Welcome back students. Today we will discuss about this point end correction. We are studying 6th chapter of 12th physics and name of chapter is superposition of waves. What is end correction? We know that we can produce stationary waves in a pipe. There are two types of pipes which we consider. First is pipe closed at one end and open at second end, and second pipe is pipe open at both ends. When stationary waves are formed in these pipes, we have seen that antinode is formed at open end and node is formed at closed end. Antinodes are the points which vibrate with maximum amplitude, while nodes are the points which vibrate with minimum amplitude. This open end At this open end, antinode is formed and particles here at this open end vibrate with maximum amplitude, while at this closed end, particles vibrate with minimum amplitude, zero amplitude, and such points are called as nodes. These nodes and antinodes are represented as shown in this second and this fourth figure. This third figure is a figure of pipe open at both ends, and this is pipe open at both ends. Antinodes are formed at both the open ends. See in the fourth figure, at both open ends, antinodes are formed, while at center a node is formed. But it is seen that antinode is not formed exactly at the open end. The antinode is not formed exactly at the open end, but it is slightly beyond the open end, as air is more free to vibrate there in comparison to the air inside the pipe. काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की पाईपच्या ओपन एंडला अँटीनोड तयार होतं आणि क्लोज्ड एंडला नोड तयार होतं. परंतु असं लक्षात येतं की हे जे अँटीनोड तयार होतं ते एक्झॅक्टली ओपन एंडला तयार होत नाही. या ठिकाणी ही ब्लॅक कलरची जी लाईन दिसते तो म्हणजे पाईप आहे आणि हे त्याचं इकडं वरच्या साईडला ओपन एंड आहे आणि खाली क्लोज्ड एंड आहे. तर ओपन एंड आणि क्लोज्ड एंड त्या पाईपची लेंथ एल आहे. तर त्या एंडला एक्झॅक्टली एंडला ते अँटीनोड तयार न होता थोडंसं ओपन एंडच्या वर हवेमध्ये इतक्या डिस्टन्स वर ते तयार होतं. याचं कारण असतं की अँटीनोड म्हणजे असे पार्टिकल्स आहेत, असे पॉईंट्स आहेत की जे जास्तीत जास्त ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होतात आणि ह्या ओपन एंडपेक्षा वरचे जे पार्टिकल्स आहेत त्यांना जास्त फ्रीडम मिळतं व्हायब्रेशनचं आणि म्हणून त्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड जास्त असते ॲज कम्पेअर टू दी पार्टिकल्स इनसाइड दी पाईप. Also, as air particles in the plane of open end of pipe are not free to move in all directions, reflection takes place at the plane at small distance outside the pipe. ओपन पाईपमध्ये स्टेशनरी वेव्स कशा तयार होतात बघा. हा दोन्ही बाजूला ओपन असलेला पाईप आहे. जेव्हा वरून एक लॉन्जिट्युडनल किंवा साऊंड वेव्ह येते तेव्हा ती ह्या दुसऱ्या ओपन एंडला जेव्हा ती वेव्ह बाउंडेड मीडियममधून फ्री मीडियममध्ये म्हणजे बाहेर जायचा प्रयत्न करते तेव्हा ओपन एंडपासून त्या वेव्हचा काही भाग रिफ्लेक्ट होतो, वर येतो. म्हणजे खाली जाणारी इन्सिडंट वेव्ह आणि ओपन एंडपासून रिफ्लेक्टेड वेव्ह यांच्या इंटरफिअरन्समधून ती स्टेशनरी वेव्ह तयार होते. परंतु हे जे रिफ्लेक्शन होतं हे एक्झॅक्टली ओपन एंडला नाही होत, तर ते ओपन एंडच्या थोडंसं बाहेर इतक्या डिस्टन्सवर तिथून रिफ्लेक्शन होतं. कारण ह्या ओपन एंडच्या या प्लेनला पार्टिकल्स सगळ्या डायरेक्शनला व्हायब्रेट होऊ शकत नाही, परंतु ह्या ओपन एंडच्या थोडंसं खाली इतक्या डिस्टन्सवर बाहेर पाईपच्या बाहेर पार्टिकल सगळ्या डायरेक्शनला व्हायब्रेट होऊ शकतात. म्हणून त्या ठिकाणावरून त्या वेव्ज रिफ्लेक्ट होतात आणि म्हणून अँटीनोड ही पाईपच्या थोडंसं बाहेर तयार होतं. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की हे जे अँटीनोड ओपन एंडच्या थोडंसं वर इतक्या डिस्टन्सला तयार होतं ते जे
एक्स्ट्रा डिस्टन्स असतं ई, त्याला म्हणतात एंड करेक्शन. तर मग हे डिस्टन्स किती असेल? 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर. हाऊ टू फाइंड आउट दॅट डिस्टन्स? हाऊ टू कॅल्क्युलेट दॅट डिस्टन्स? That depends upon inner diameter of the pipe. There is a formula. According to Reynolds, to the first approximation, the end correction at an end is given by E equal to 0.3 D, where D is inner diameter of that pipe. D म्हणजे त्या पाईपचं इनर डायमीटर, आतला व्यास असतो. म्हणजे उदाहरणार्थ की समजा या पाईपचं इनर डायमीटर हे 10 सेंटीमीटर असेल, तर इथं डीची व्हॅल्यू 10 ठेवली. 0.3 इंटू 10 दॅट विल बी 3. सो एंड करेक्शन ई विल बी 3 सेंटीमीटर. सो दिस अँटीनोड विल बी फॉर्म ॲट 3 सेंटीमीटर अबव दॅट ओपन एंड. म्हणजे हे जे अँटीनोड तयार होईल या ओपन एंडच्या 3 सेंटीमीटरवर हवेत तयार होईल. एक्झॅक्टली ओपन एंडला ते अँटीनोड तयार होणार नाही, तर ओपन एंडच्या 3 सेंटीमीटर वर ते तयार होईल. इफ सपोज इनर डायमीटर ऑफ दिस पाईप इज 20 सेंटीमीटर, then 20 into 0.3 that will be 6 centimeter. So antinode will be formed at 6 centimeter above that open end. For a pipe closed at one end, corrected length is given by. Corrected length म्हणजे हे जे डिस्टन्स असतं अँटीनोडमधलं आणि नोडमधलं डिस्टन्स, ते आता स्मॉल एल न घेता एल प्लस ई घ्यायचं. कारण अँटीनोड ह्या ओपन एंडच्या ई इतक्या वर तयार झालेलं आहे, ते डिस्टन्स वाढलेलं आहे. त्यामुळे टोटल जे डिस्टन्स तुम्ही अँटीनोडमधलं आणि नोडमधलं घेणार त्याला तुम्ही कॅपिटल एल म्हणणार. ती करेक्टेड लेंथ घेणार किंवा पाईपची लेंथ आता तुम्ही ती समजायची. म्हणजे हा जो पाईप आहे तो इथपर्यंतच नसून एल ही त्याची लेंथ नसून त्या पाईपची लेंथ आपण आता एल प्लस ई घ्यायची, एल प्लस 0.3 डी घ्यायची, बिकॉज दिस ई इज 0.3 डी. सो दॅट इज एंड करेक्शन. If pipe is open at both ends, then end correction will be on both sides. This antinode will be formed at a distance E away from the open end on both sides. Therefore, total corrected length in this case will be capital L equal to L plus twice E. That is equal to L plus 0.6 D, because E is 0.3 D. 0.3 into 2, that is 0.6 D. Therefore, corrected length means total length of pipe. Here you have to take L plus 0.6 D. म्हणजे पाईपची ॲक्च्युअल लेंथ जरी स्मॉल एल असली तरी आता कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी तुम्हाला टोटल जी लेंथ पाईपची घ्यावी लागेल ती L प्लस ई. कारण अँटीनोड हे एक्झॅक्टली ओपन एंडला तयार झालेलं नाही, तर ओपन एंडच्या बाहेर दोन्ही बाजूला ई इतक्या डिस्टन्सवर ते तयार झालेलं आहे. आणि 2 अँटीनोडमधलं डिस्टन्स म्हणजे आपण त्या पाईपची लेंथ समजणार आणि म्हणून करेक्टेड लेंथ अशा पद्धतीने आपण इथे ही घेणार आहे. आता जेव्हा हे एंड करेक्शन आपण काढतो आणि तो फॉर्म्युला वापरतो ई इक्वल टू 0.3 डी, देर आर सम लिमिटेशन्स ऑफ एंड करेक्शन. व्हॉट आर द लिमिटेशन्स? हे लिमिटेशन्स आहेत एंड करेक्शन काढण्याला, काही मर्यादा आहेत. एंड करेक्शनचा फॉर्म्युला आपण पाहिला, ई इज इक्वल टू 0.3 डी. डी इज इनर डायमीटर. व्हॉट आर लिमिटेशन्स? नंबर 1, इनर डायमीटर मस्ट बी युनिफॉर्म थ्रू आउट द ट्यूब. म्हणजे हे जे आतलं डायमीटर असणार आहे हे सगळीकडं एकसारखं असलं पाहिजे. बट समटाईम्स इट मे हॅपन दॅट दिस इनर डायमीटर इज नॉट कॉन्स्टंट, इज नॉट युनिफॉर्म थ्रू आउट द पाईप. At some points that diameter may be more, at some points that diameter may be less, and therefore this end correction E cannot be accurately determined. म्हणजे ॲक्च्युली हे अँटीनोड किती डिस्टन्सवर तयार झालं हे ॲक्युरेटली आपल्याला काढता येणार नाही, त्याला मर्यादा आहे. आणि हे अँटीनोड तर आपल्याला दिसू शकत नाही, कारण ते एअर पार्टिकल्स जेव्हा साऊंड वेव्ज याच्यातून जातील आणि स्टेशनरी वेव्ज तयार होतील
तेव्हा ते पार्टिकल्स आपल्याला काही दिसत नाही, त्यामुळं मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होतात की नाही ते आपल्याला कळणार नाही. आपण फॉर्म्युला वापरूनच काढणार आणि फॉर्म्युला काय आहे, E=0.3D आणि त्यामध्ये आपण असं गृहीत धरलं आहे की डायमीटर सगळीकडे सारखं आहे, पण हे डायमीटर कमी जास्त असू शकतं. त्यामुळे त्या फॉर्म्युल्याने काढलेल्या डिस्टन्सवरच ते तयार होईल असं सांगता येणार नाही. थोडं खाली किंवा थोडं वर ते तयार होऊ शकते, म्हणजे ती एक त्याची पहिली मर्यादा आहे. दॅट इज फर्स्ट लिमिटेशन. नंबर 2, इफेक्ट ऑफ फ्लो ऑफ एअर आउटसाईड द ट्यूब इज टू बी निग्लेक्टेड. जेव्हा ह्या ट्यूबच्या बाहेरची हवा ती वाहत असते, मोशनमध्ये असते, तेव्हा त्याचाही इफेक्ट ह्या पार्टिकलच्या व्हायब्रेशनवर होऊन हे अँटीनोड त्याच्यावरती होऊ शकतो. आणि त्यामुळं हे अँटीनोड आपण ज्या ठिकाणी या फॉर्म्युल्याने गृहीत धरणार की या इतक्या डिस्टन्सवर तयार होईल, ते त्याच्या थोडं वर किंवा खाली पण तयार होऊ शकतं. म्हणजे त्या गोष्टीचं सुद्धा एक मर्यादा त्या ठिकाणी येते, लिमिटेशन येतं. नंबर 3, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑफ एअर आउटसाईड इज टू बी निग्लेक्टेड. आता या ठिकाणी काय माहिती आहे का, टेम्परेचर जर कमी जास्त झालं तरी हे एंड करेक्शन खालीवर होऊ शकतं आणि त्यामुळं आपले कॅल्क्युलेशन्स चुकू शकतात. म्हणजे ती एक मर्यादा आलेली आहे, ते एक लिमिटेशन आहे. परंतु या ठिकाणी आपण असं गृहीत धरणार आहोत की टेम्परेचरचा होणारा इफेक्ट हा निग्लिजिबल आहे. हवा जी वाहते, फ्लो ऑफ एअर, त्याचासुद्धा इफेक्ट हा निग्लिजिबल आहे, तो आपण निग्लेक्ट करणार आहोत. नंबर 4, टिप ऑफ द प्रॉन्ग्स ऑफ व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क मस्ट बी हेल्ड हॉरिझॉन्टली परपेंडिक्युलर टू रेझोनन्स ट्यूब ॲट द सेंटर अँड ए स्मॉल डिस्टन्स अबव ओपन एंड ऑफ द ट्यूब. म्हणजे जेव्हा आपण या पाईपमध्ये स्टेशनरी वेव्ज निर्माण करतो तेव्हा एक व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क याच्या जवळ आपण धरतो ओपन एंडला. बघा या ठिकाणी फिगर पहा, अशा पद्धतीने एक ट्युनिंग फोर्क आपण याच्याजवळ धरतो. या व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्कमधून साऊंड वेव्ज खाली जातात, खालून त्या रिफ्लेक्ट होतात आणि इन्सिडंट आणि रिफ्लेक्टेड वेवच्या इंटरफिअरन्समधून याच्यामध्ये लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह तयार होते. आता हे जे एंड करेक्शन थोडंसं वर तयार होतं, ते इतक्या डिस्टन्सवर तयार होतं, पण ते या गोष्टीवर सुद्धा डिपेंड आहे की तुम्ही ट्युनिंग फोर्क नेमका प्रॉपरली त्या ठिकाणी धरता की नाही. जर हे जे प्रॉंग्स आहेत, हे जे यू आकाराचा पार्ट दिसतो त्याला प्रॉंग्स म्हणतात, ते बरोबर ह्या पाईपची जी लेंथ आहे त्याला परपेंडिक्युलर धरले पाहिजे आणि बरोबर सेंटरला धरले पाहिजे आणि ह्या ओपन एंडच्या बरोबर एक प्रॉपर डिस्टन्सच्या थोडंसं अंतरावरती धरलं पाहिजे. तो ट्युनिंग फोर्क आपण जर प्रॉपरली त्या ठिकाणी धरला नाही तर हे एंड करेक्शन कमी जास्त होऊ शकतं आणि आपल्याला ॲक्युरेट रिझल्ट मिळणार नाही. म्हणजे तीसुद्धा एक मर्यादा येते एंड करेक्शन काढण्यामध्ये. नंबर 4, टिप ऑफ द प्रॉन्ग्स ऑफ व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क मस्ट बी हेल्ड हॉरिझॉन्टली परपेंडिक्युलर टू रेझोनन्स ट्यूब ॲट द सेंटर अँड ए स्मॉल डिस्टन्स अबव ओपन एंड ऑफ द ट्यूब. म्हणजे जेव्हा आपण ह्या पाईपमध्ये स्टेशनरी वेव्ज निर्माण करतो तेव्हा एक व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क याच्या जवळ आपण धरतो ओपन एंडला. बघा या ठिकाणी फिगर पहा, अशा पद्धतीने एक ट्युनिंग फोर्क आपण याच्याजवळ धरतो. या व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्कमधून साऊंड वेव्ज खाली जातात, खालून त्या रिफ्लेक्ट होतात आणि इन्सिडंट आणि रिफ्लेक्टेड वेवच्या इंटरफिअरन्समधून याच्यामध्ये लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह तयार होते. आता हे जे एंड करेक्शन थोडंसं वर तयार होतं, ते इतक्या डिस्टन्सवर तयार होतं, पण ते या गोष्टीवर सुद्धा डिपेंड आहे की तुम्ही ट्युनिंग फोर्क नेमका प्रॉपरली त्या ठिकाणी धरता की नाही. जर हे जे प्रॉंग्स आहेत, हे जे यू आकाराचा पार्ट दिसतो त्याला प्रॉंग्स म्हणतात, ते बरोबर ह्या पाईपची जी लेंथ आहे त्याला परपेंडिक्युलर धरले पाहिजे आणि बरोबर सेंटरला धरले पाहिजे आणि ह्या ओपन एंडच्या बरोबर एक प्रॉपर डिस्टन्सच्या थोडंसं अंतरावरती धरलं पाहिजे. तो ट्युनिंग फोर्क आपण जर प्रॉपरली त्या ठिकाणी धरला नाही तर हे एंड करेक्शन कमी जास्त होऊ शकतं आणि आपल्याला ॲक्युरेट रिझल्ट मिळणार नाही. म्हणजे तीसुद्धा एक मर्यादा येते एंड करेक्शन काढण्यासाठी. तर अशा पद्धतीने आज आपण एंड करेक्शनबद्दल शिकलो आहे. धन्यवाद.